स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार तसं पत्र केंद्र सरकारला देणार आहेत। पाहणार आहोत याच संदर्भातला आमचा वीकेंड स्पॉटलाइट स्पेशल रिपोर्ट। महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। सर्वपक्षीय आमदारांचा मागणीला पाठिंबा। स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते। आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तशी मागणी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसं पत्र देण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या पत्रावर सर्वपक्षीय आमदारांनी स्वाक्षरी केली आहे। माझ्याकडे जेव्हा अनेक महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावं ही मागणी घेऊन हजारो लोक आले, तेव्हा मी निर्णय केला की हजारो लोकांचा आवाज आमदार म्हणून मी केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी संसदीय आयुधांचा उपयोग केला पाहिजे। महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यास काही हरकत नाही, आमचा त्यांना पाठिंबा राहील आणि यासाठी लागलंच तर आम्ही त्यांच्याबरोबर या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा सुद्धा करू। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात यावा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे। तशी शिफारसही महाराष्ट्र सरकारने याआधीही केंद्राकडे केली आहे। त्यामुळे आता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा अशीच समाज भावना आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।